मराठा उपोषण करते सरकारच्या नजरकैदेत. संभाजीनगरच्या क्रांती चौकातील उपोषण स्थळी अतिरिक्त सीसीटीव्ही. अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांची रेल्वेखाली आत्महत्या. पूर्णा हिंगोली मार्गावर वसई शिवारातील घटना. कुटुंबाने गमावला कमावता आधार. माजी खासदार खदगावकर पुन्हा काँग्रेस पक्षात जाणार. 15 सप्टेंबरला मुंबईत होणार पक्षप्रवेश सोहळा. टँकर चालकच चालवत होते इंधन चोरीची टोळी. 6 गजाआड. पुणे पोलिसांची कारवाई. टँकर मालकावरही गुन्हा दाखल. पोलिसांची कबुली. घटनेनंतर 12 तासांनी संकेत बावनकुळेंना ताब्यात घेण्यात आले. उद्धव सेनेच्या उपनेत्या सुषमा अंधारे यांनी पोलिसांवर केली प्रश्नांची सरबत्ती. अजितदादा, तुम्ही एवढे घाबरून का गेले आहात? अज्ञात निष्ठावंतांच्या पत्रातून थेट सवाल. वृक्षतोडीची थेट परवानगी देणे महापालिकांना भोवणार. कायद्याचे पालन न केल्यास कारवाई. उच्च न्यायालयाचा इशारा. संत्रा फळांची होणार तत्काळ ग्रेडिंग. नगदी चुकणार देण्याचा अचलपूरमध्ये नवा प्रकल्प. भाजपच्या संजय काका पाटलांनी घेतली शरद पवारांची भेट. भाजपचे कमळ सोडून तुतारी हाती घेणार का, याकडे सर्वांचं लक्ष. भाजपने गृहशांतीची पूजा करून घ्यावी. सुषमा अंधारे यांचा देवेंद्र फडणवीस यांना खोचक सल्ला. शरद पवारांना जवळ करण्याचा केंद्राचा प्रयत्न. कार्यालय वाटपात एनसीपी असा उल्लेख. तर ठाकरेंना धक्का देत एकनाथ शिंदेच्या शिवसेनेला 128 क्रमांकाचे दालन. एसटी कर्मचाऱ्यांबाबत सरकारने आपला शब्द फिरवला. पगारवाढ एप्रिल 2022 नाही तर सप्टेंबर 2024 पासून लागू होणार. श्रीरंग बर्गे यांची सरकारवर टीका. आधीचे पंतप्रधान इफ्तार पार्टी ठेवायचे आणि त्याला सरन्यायाधीश जायचे. विरोधकांकडून शक्ती श्रद्धेचा अपमान. देवेंद्र फडणवीसांचे प्रत्युत्तर. रायगड जिल्ह्यातील घाटाव एमआयडीसीत भीषण स्फोट. 3 कामगारांचा जागीच मृत्यू तर 3घांची प्रकृती गंभीर. भाग्यश्री अत्राम अखेर शरद पवार गटात. तुम्ही शेर तर मी शेरनी. घर फोडले हे अजित पवारांनी मान्य करावे, पहिल्याच भाषणात सुनावले. सोयाबीन, कापूस, ऊसाच्या एमपीएससी मध्ये वाढ करण्याचा प्रस्ताव विचारधारी. केंद्र सरकार सकारात्मक असल्याचा अजित पवारांचा मोठा दावा. वर्षा बंगल्यावर रात्री खलबते. एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांच्यामध्ये जागा वाटपावर चर्चा. बैठकीला पटेल, सामंत, दादा भुसे यांची उपस्थिती. नागपुरात गणेश मूर्तीची विटंबना. बजरंग दलाने तीव्र आक्षेप घेतल्यानंतर विसर्जन केले. गटविमा योजनेअंतर्गत घरावरील अतिरिक्त व्याज माफ करा. शिक्षक आदर्श समितीकडे सरकारची मागणी. लाडकी बहिणीमध्ये फसवणूक केली तर तुरुंगात टाकेल. अजित पवार यांचा सरकारी फसवणूक करणाऱ्यांना इशारा. श्री गणेश महासंघाच्या वतीने विविध उपक्रम. जिल्हा परिषद मैदानावर दहीहंडी स्पर्धेचे आयोजन. मरीन ड्राईव्ह वरून वांद्र्यात पोहोचता येणार अवघ्या 12 मिनिटात. मुख्यमंत्र्यांच्या हस्ते कोस्टल रोडचे आज उद्घाटन झाले. मित्रांनीच केली मित्राची हत्या. ग्रामीण पोलिसात अवघ्या 24 तासात लावला छडा. प्रथमच पुणे फेस्टिवलचे अजित पवार करणार उद्घाटन. श्री गणेश कला क्रीडा रंगमंच येथे आयोजन. मी व्यसन करणार नाही, करू देणार नाही. पुण्यातील कस्तुरे चौक तरुण मंडळाच्या कार्यकर्त्यांनी घेतला पुढाकार.
विवेक गिरीधारी यांना जलशुद्ध पुरस्कार. अमरावती व नाशिक येथील 2 संस्थांना उत्कृष्ट पाणी वापर संस्था पुरस्कार. मी इथला भाई आहे असं म्हणत दहशत तडीपार. पुणे शहरातील फिरणाऱ्या सराईताला बेड्या. बजाज अलियांज कंपनीच्या मॅनेजरकडून कंपनीची 1.5 कोटींची फसवणूक. फसवणुकीची रक्कम वाढण्याची शक्यता. दगडूशेठ गणपतीला 51 लिटर मोदकचे आईस्क्रीम मेरिडियन. आईस्क्रीमचा उपक्रम 700 गणेश भक्तांना वाटप. हिंदूंशीच व्यवहार करेन अशी प्रत्येकाने शपथ घ्यावी. भाजप आमदार नितेश राणे यांचे वादग्रस्त विधान. अजित पवारांच्या कारवाईचा इशारा. मवियाचा एमआयएमला वंचित सारखे खेळवण्याचा प्रयत्न. संजय शिरसाट यांचा आरोप. संजय राऊत मूर्खोचा नंदनवनात वावरत असल्याचा केला दावा. औषधे उधार न दिल्याने मेडिकल चालकावर चाकूने वार. आरोपीवर हडपसर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल. महाविकास आघाडी 180हून अधिक जागा जिंकेल. बाळासाहेब थोरात यांचा दावा. पीएम मोदी सरन्यायाधीशांच्या भेटीवर सकारात्मक भाष्य. ज्ञानेश्वर माऊलींच्या आळंदीत दारूबंदी करा. काँग्रेसची अजित पवारांकडे मागणी. दादा हे तुम्हीच करू शकता म्हणत घातले साकडे. समाजाचा राजकारणासाठी वापर करू नका. फसवणूक न करता योग्य मार्गाने न्याय द्या. आमदार राजेंद्र राऊत यांचा मनोज जरांगेंना टोला. अजित पवारांना महायुतीत बाहेर काढण्याचे प्रयत्न. देवेंद्र फडणवीसांना दिल्लीवर वॉच. त्यांचेही पंख छाटण्याचे प्रयत्न सुरू. काँग्रेसचा मोठा दावा. उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा इशारा. आळंदीतील 2 नंबरचे धंदे पोलिसांकडून बंद न झाल्यास मीच कारवाई करेन. नातवाकडून आजीला कामाला जा सांगितल्याच्या रागातून बेल्टने मारहाण. पुण्याच्या लोणी काळभोर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल. नांदेड आणि मुंबईत भाजपची पोस्टर्स रिपोर्ट. उपाशी भाजप तुपाशी. भारतीय जनतेचे पाकिटमार असा उल्लेख. वातावरण तापले. शरद पवार हे हिंदू विरोधी विचार पोचतात. त्यांच्यापासून हिंदू धर्माला धोका. भाजप आध्यात्मिक आघाडीचे तुषार भोसले यांचं विधान.